हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तर आतापर्यंत आपल्याला सोनालीने काय काय शिकवलंय ते बघा. अर्धसिद्धासनांमध्ये मी बसलेली आहे, छान श्वास वगैरे घेऊन मी तयार आहे तुमच्या समोर. त्याच्यानंतर आपल्याला मागच्या एपिसोड मध्ये सोनालीने हे पण शिकवलंय की काय ध्यान मुद्रा कशी करायची, त्याचे फायदे काय आहे, ती कशी ठेवायची, हे सगळं डिटेल मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर आपलं झालंय की ओमकार कसा म्हणायचा. खरंच इतक्या प्रकारचे ओंकार आपण छान म्हणजे चुकीच्या पद्धतीनेच म्हणत होतो आतापर्यंत, ते सुद्धा आपल्याला कळलेलं आहे. तर त्याच्या पुढची स्टेप आता आपल्याला शिकायची आहे. तर काय करायचं? येस, तर आपला ओम म्हणून झाल्याच्या नंतर आपण सहसा प्रेयर किंवा इन्व्होकेशन करतो. प्रेयर आपण काय करतो, जेव्हा आपण सुरुवातीचे स्टुडंट्स असतात, जे बिगिनर्स असतात, जे आत्ताच योग साधना शिकायला ज्यांनी सुरुवात केली आहे, वॉर्मअप्स असतात, सूर्य नमस्कार असतात, असे सिंपल सिक्वेन्सेस जे करतात, युजली त्यांना आम्ही प्रेयर शिकवतो. ओके. आणि प्रेयर आपण करताना काय करतो, दोन्ही हात असे जुळवून घेतो. त्याच्यानंतर आपण दोन्ही अंगठे थोडेसे असे फोल्ड करतो, जेणेकरून तुमच्या अंगठ्यांचे जे नक्कल्स आहेत ते वर येणार आहेत. आणि ते नकल्स तुम्हाला लावायचे आहेत सोलार प्लेक्सेसला. सोलार प्लेक्स कुठे असतं तुमचं, जिथे तुमचं रिप केज मीट होतं. wherever your rib cage meets the point, that is your solar plex. त्या सोलार प्लेक्सला तुमचे हे अंगठ्याचे जे वर आलेले नक्कल्स आहेत ते छान लागले पाहिजेत. तुमच्या दोन्ही पाम्स जे आहेत ते खालून वरपर्यंत छान दबाव असला पाहिजे एकमेकांवर व्यवस्थित. ओके. सो अशा नमस्कार स्थितीमध्ये येऊन आपण प्रेयर म्हणतो. ओके. आणि हे सगळं आपण बिगिनर स्टुडंटला आपण प्रेयर म्हणायला देतो. नंतर जसं जसं तुम्ही ॲडव्हान्सकडे जाता, अजून साधना वाढते, अजून प्रॅक्टिस वाढते, त्यानंतर आपण इन्व्होकेशन देतो. इन्व्होकेशन युजली आपण इन्व्होकेशन आणि प्रार्थना याच्यात फरक काय आहे? इन्व्होकेशन म्हणजे काय की आपण इन्व्हिटेशन टू डिवाइन, आपण डिवाइन एनर्जीज ज्या आहेत, युनिव्हर्सल एनर्जीज ज्या आहेत, सुप्रीम पॉवरच्या ज्या एनर्जीज आहेत, त्या आपण आपल्या आतमध्ये त्यांना इन्व्हिटेशन देत असतो की डिवाइन एनर्जीज आपल्या आतमध्ये येऊ देत आणि आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करू देत पूर्ण योग साधना जास्तीत जास्त इंटिग्रिटीने करण्यासाठी. दॅट इज कॉल्ड इन्व्होकेशन. आणि प्रेयर आपण कशासाठी करतो, जसं आपण प्रार्थना करतो, आपण देवाकडे प्रार्थना करतो, सगळं सुमंगल होऊ दे, सगळं छान पद्धतीने पार पडू दे, त्याच्याकरता आपण प्रार्थना करतो. आणि इन्व्हिटेशन टू डिवाइन म्हणजे थोडंसं पुढची स्टेज येते. कारण काय होतं, सुरुवात योग साधनेला केलेली असते ना, तेव्हा तितकी इंटिग्रिटी नसते, तेवढा डिसिप्लिन नसतो, तितका स्टॅमिना नसतो. पण रोज तुम्ही थोडं करून अगदी 10 मिनिटं 15 मिनिटांनी सुरुवात करून अर्धा तास 1 तास, मग तुमचा स्टॅमिना वाढायला लागतो, तुमचे मसल्स रिकामे व्हायला लागतात, तुमच्यात फ्लेक्सिबिलिटी यायला लागते. मग काय होतं की जेवढे जॉईंट्स ओपन होतात, जेवढं तुमचं हार्ट चक्रा ओपन होतं, जेवढं चेस्ट ओपन, शोल्डर बॅकची सवय लागते, तेवढी तुमच्याकडे स्पेस आहे की तुम्ही डिवाइन एनर्जीजला आतमध्ये इन्व्हिटेशन देऊ शकता. म्हणून म्हणजे स्पिरिच्युअली जर आपण म्हटलं, म्हणजे आपल्या सगळ्या शास्त्रांच्या अभ्यासानुसार, तर एखादी क्रिया सुरू करण्यापूर्वीची प्रार्थना, मग साधना आणि मग सिद्धी. करेक्ट, एक्झॅक्टली, अगदी बरोबर तिने सांगितलंय की आधी आपण प्रार्थना करतो, सर्व सुमंगल, आम्हाला व्यवस्थित सगळं ज्ञान मिळू दे. मग आपण त्यात ते प्रॅक्टिसमध्ये आणतो, आपला स्टॅमिना वाढवतो, आपण त्याची साधना करतो. मग हळूहळू आपल्याला सिद्धीकडे जायचं असतं. म्हणून आपल्याला डिवाइन एनर्जीची खूप गरज पडते, आपल्याला एक सपोर्टिव्ह युनिव्हर्सल एनर्जीची खूप गरज पडते. तेव्हा आपण इन्व्होकेशन सुरू करतो. इन्व्होकेशन आपण ब्रह्ममुद्रा आपण इथे होल्ड करून करतो. आता ब्रह्ममुद्रा कशी करायची, डावा हात खाली घ्यायचा, त्याच्यावर उजवा हात घ्यायचा, ही आहे तुमची ब्रह्ममुद्रा. इन्व्होकेशन करताना कधीही ब्रह्ममुद्रा होल्ड करायची. अशीच का करतात याबद्दल काय सांगशील? जिथे आपण आपलं अर्धसिद्धासनामध्ये बसलोय, जिथे आपलं मूलाधार चक्र आहे, ते आपलं बेस चक्र आहे. बेस आपला एकदम स्ट्रॉंग आहे, बरोबर. आता आपल्या ज्यावेळी एनर्जीज ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते, तेव्हा तुमच्या बेस चक्रापासून मग नेवल चक्र, सोलार प्लेक्सेस, थ्रोट चक्र, असं करत करत सहस्रार चक्रापर्यंत तुमच्या एनर्जीज अपवर्ड डिरेक्शन्सला फ्लो व्हायला पाहिजे, बरोबर. आता इन्व्हिटेशन जे डिवाइनला आपण करतोय, म्हणजेच काय, आपण घेतोय काहीतरी, आपण दान घेतोय आणि आपल्या मूलाधार चक्रापासून आपण प्रयत्न करणार आहे की सर्व चक्रांमध्ये त्या एनर्जीज जाऊन सहस्रारपर्यंत ज्यावेळी त्या एनर्जीज जातील, जोपर्यंत आपलं इन्व्होकेशन म्हणून होतं, त्या इन्व्होकेशन मध्ये आपण जे जे म्हणतो त्याचेही अर्थ असतात, त्या शब्दांना पण एनर्जीज असतात. त्या सगळ्या त्या डिवाइन एनर्जीज आपल्या आतमध्ये आणतात आणि मग आपल्या साधनेमध्ये अजून आपल्याला त्याचा
तर यात मला थोडंसं ऍडिशनल असं सांगायला आवडेल, मी रेकी मास्टर आहे आणि मी रेकीचा अभ्यास केलेला आहे. तर त्यामध्ये जेव्हा मी रेकीची प्रॅक्टिस करायचे ना, तेव्हा ते रेकीचे क्रिस्टल्स असतात वगैरे, तेव्हा बॉल असतो एका हातामध्ये आणि एका हातात त्याच्यामध्ये आपण म्हणजे एनर्जी सिम्बॉल्स ड्रॉ करून क्रिएट केली जाते आणि मग ती स्टोअर केली जाते. आणि मग ती एनर्जी जेव्हा आपण हा हात खाली आणि हा वरती ठेवतो, तेव्हा ती एनर्जी जी साठवलेली आहे ती फ्लो होते पूर्ण आपल्या बॉडीमध्ये आणि पूर्ण आपल्या ऑरामध्ये, आपलं ते पूर्ण सगळ्या चक्रांमध्ये जाऊन ती एनर्जी पूर्ण सर्क्युलेट होते, ती ऑरा क्लीन करते. म्हणजे ही मुद्रा, या मुद्रेच्या मागे पण खूप अभ्यास आहेत की हाच हात खाली का, हाच वर का, किंवा या ठिकाणीच का. जसं आणि बघ ना, अगदीच रिलेटेबल त्यांना करून द्यायचं असेल उदाहरण, तर आपण प्रसाद पण असा घेतो, हे बघ आपण पंचामृत पण असं घेतो. सो ही मुद्रा प्रसाद घेतोय काय, इन्व्होकेशन म्हणतोय काय, तिने रेकीच्या संदर्भ देऊन जे काही तुम्हाला सांगितलं, याच्यावरून आपल्या लक्षात येतं ना की सगळ्याच गोष्टी किती कनेक्टेड आहेत आणि किती रिलेटेबल आहेत. आणि याच्यात प्रोफेशनचा काही संबंध नाही. सगळ्या प्रकारच्या प्रोफेशन, आता तिला रेकी मास्टर, तिचा तो अभ्यास आहे, मी योगिक दृष्टिकोन सांगतेय, पण तरी ते कुठेतरी जुळूनच येत आहे. जसं मी तुम्हाला एकदम सिंपल एक्झाम्पल दिलं की प्रसाद पंचामृत आपण असं करतो लगेच, तीच ही ब्रह्ममुद्रा आहे जी आपण इथे प्लेस केली आहे मूलाधार जवळ. आणि मग सगळ्या चक्रांमध्ये एनर्जीज येणार, ऑरा शुद्धी होणार. प्रसाद वगैरे घेताना, पंचामृत घेताना ती पॉझिटिव्ह एनर्जी, काहीतरी असं जे आपल्यासाठी चांगलं आहे, आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे, किंवा जी गोष्ट आपल्याला एक ताकद देणार आहे, अशी एनर्जी घेताना आपण ही मुद्रा घेतो, तीच आपण इथे ठेवली. म्हणजे ज्ञानाचं पण तसंच आहे ना, कारण नॉलेज जे आहे, विजडम जे आहे, जे आपल्याला डिवाइन एनर्जीज मधून हवंय, युनिव्हर्स मधून हवंय, ते आपण असंच घेणार ना. आपण तितक्याच नम्रतेने घेणार. पुस्तक असंच पकडतो आपण. करेक्ट. सो अगदीच. सो आपल्या ज्या पाम्स मध्ये एनर्जीज आहेत, आपल्या ज्या पाम्सच्या टिप्स मध्ये एनर्जीज आहेत, त्या सुद्धा पंचतत्व आणि पंचप्राणांच्या एनर्जीज आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुद्रा या तुमच्या बोट, तुमचे पाम्स याच्या बरोबर बनत. आणि जसं आपण म्हणतो की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहेच आहे, तुम्हा सगळ्यांना पण माहितीच आहे की आपण आता सुरुवातच करतोय सगळ्या गोष्टींची. आपले काही व्हिडिओ झालेले आहेत, तर सुरुवात करण्याचीच ही प्रोसेस अजून सुरू आहे. तर आपल्या शास्त्रामध्ये जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या कराचं दर्शन सांगितलेलं आहे, कराग्रे वसते लक्ष्मी मध्ये सरस्वती. त्यामुळे आपल्या हातामध्ये लक्ष्मी, सरस्वती या सगळ्यांचा वास आहे. आणि याच्या दर्शनानंतर पण कुठलीही गोष्ट, ती देणं असू दे, घेणं असू दे, सगळ्या गोष्टी इथे टच झाल्यानंतर आपल्याला त्या येतायत पण आणि देताना पण त्या जातायत पण. त्यामुळे हे खूप महत्वाचे एनर्जी देणं, घेणं, क्रिएट करणं, या सगळ्याचे महत्वाचे मला वाटते सोर्सेस आहेत हे. आणि तसंच आपल्या प्रेयर मुद्रेचं पण आहे. आपण जेव्हा प्रार्थना करतो, आपण जेव्हा दोन्ही पाम्स एकमेकांवरती प्रेस करतो, पूर्ण खालपासून वरपर्यंत छान जुळवतो, आपल्या या अंगठ्यांच्या नकल्समुळे जे काही आपलं सोलार प्लेक्सच्या इथे दाब पडतो, त्या सगळ्या गोष्टींमुळे आता बघा, हे सोलार प्लेक्सचं तुमचं मग चक्र ऍक्टिव्हेट होणार आहे. का? कारण तुम्ही मनापासून जे काही बोलताय, जे काही तुम्ही करताय, तुमच्या हृदयापासून एक तुमचा हार्ट चक्र आहे, त्याच्या खाली एक तुमचं सोलार प्लेक्सचं चक्र आहे. जे सोलार प्लेक्सचं चक्र आहे ना, तिथे सगळी सौर ऊर्जा असते. जेव्हा तुम्ही तुमची सौर ऊर्जा ऍक्टिव्हेट करता किंवा जेव्हा तुम्ही तुमची सूर्य ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न करता, म्हणजेच तुम्ही काय करता, एनर्जाइज करता बॉडीला, बरोबर. त्याच्यामुळे प्रेयर ज्यावेळी करतो, ज्यावेळी सोलार प्लेक्सच्या इथे आपण असा दोन्ही पाम्स व्यवस्थित ठेवून हात धरतो, त्यावेळी आपण काय करतो, एनर्जी आपली वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरून मला एक लक्षात येतंय की शास्त्रामध्ये सूर्य हा आत्माचा कारक आहे. आपल्या आत्म्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी ते सोलार एनर्जी, म्हणजे नुसतं आपलं कुणी कोणी असं नमस्कार करतं, असं नमस्कार करतं, उगाच आपलं हे तर नाही. प्रत्येकाला एक पद्धत दिली आहे, त्याच्या मागचं कारण आपल्याला इथे कळतंय. आता इथे एकत्रित वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास असल्यामुळे आता ही सांगताना मला चक्रास माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण मला एकदम आठवलं की इथे सूर्याची एनर्जी, म्हणजे सूर्य आपल्या ऍस्ट्रॉलॉजीमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये आत्माकारक ग्रह आहे. आपल्या पूर्ण आत्म्यावरचे संस्कार वगैरे सगळे आपल्याला आपल्या सूर्यावरून कळू शकतात. तर म्हणून इथे आपण जेव्हा करतो तेव्हा आपण आपला आत्मा ऍक्टिव्हेट करतो. मी किती आपल्याला ते डीप नॉलेज त्यामधून मिळू शकतं आणि त्या डीपली त्या गोष्टी ऍक्टिव्हेट होऊ शकतात, फक्त माहिती असायला हवी.
आणि ते तशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. कारण काय होतं, आपण बऱ्याच जणांना बघतो असा काहीतरी हात जोडलेला असतो, असा कधी असं होतं की हे जुळलेलं नसतं व्यवस्थित, कधी असं खोलगट केलेलं असतं, कधी असं लहान मुलांचं होतं किंवा काय. पण तुम्ही त्यांना सवय लावलीत ना की पाम्स व्यवस्थितच जोडले गेले पाहिजेत अगदी खालपासून वरपर्यंत. परत तुमचे थोडासा अंगठा तुमचा फोल्ड असलाच पाहिजे, जेणेकरून तो तुमच्या सोलार प्लेक्सला तिकडे लागणार आहे. कारण तो एक बिंदू असतो सोलार प्लेक्सचा, तिथे बरोबर तो सेंटरला लागला की मग तुम्हाला बरोबर सौर ऊर्जा ऍक्टिव्हेशनचं तुम्हाला, आणि हे सगळं तुम्हाला हळूहळू फील होतं. म्हणजे हे सुरुवातीला करताना तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय की असं इथेच, इथे नाही, बाकी कुठे नाही, इथेच. हे लक्षात ठेवा सुरुवातीला आणि करा. नंतर काय होतं माहितीये, करत 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 तुम्हाला अनुभव यायला लागतो. एक पहिले 8 दिवस 10 दिवस कदाचित तुम्हाला वाटेल हे खूप आहे, हा टास्क आहे, हे लक्षात ठेवायला लागतं, हे इथेच हवं, हे इथे नाही चालत वगैरे वगैरे. पण नंतर नंतर तुम्हाला कळतं पण त्यांनी फरक पडतोय. पण जे आपल्यासाठी चांगलं आहे आयुष्यभरासाठी, त्याच मला वाटतं लक्षात ठेवण्यासाठी काही अडचण नाही. आणि त्याच्यामध्ये एस्थेटिकली पण बघ ना तू की ते छान दिसतं. फरक असतो. तू इथे असं केलेलं, असं केलेलं, असं बघितलं तर ते सौंदर्य दृष्टी पण त्याच्यामध्ये आहे. एस्थेटिकली पण ते तुम्हाला आपोआप तुमचे शोल्डर मागे जातात, आपोआप चेस्ट ओपन होते, आपोआप स्पाईन होतो. आणि मग बरोबर सोलार प्लेक्सला तुम्ही लावलं की तुम्हाला ते फिलिंगच सुरू होतं की तुमची एनर्जाइज होते बॉडी. इतकी मुद्रांमध्ये ताकद असते किंवा अलाइनमेंट मध्ये असते. इथे इथे फरक पडतो लगेच दिसताना, पण ते पोश्चर वेगळं दिसतं तुम्हाला. त्याच्यामुळे अलाइनमेंट पण खूप महत्वाची असते. मला हे इतकं छान वाटलंय ना आज, खरंच आजचा एपिसोड इतका छान वाटतोय की आपण म्हणतो की आज मी प्रार्थना केली, आज मी हे मंत्र म्हटले, पण खरंच ते तुमच्या आत्म्यापर्यंत किंवा त्या एनर्जी पर्यंत पोहोचलेत का, हा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारलात का? तर आजपासून नक्की विचारा. कारण आपण जे करतोय ना त्याचे, म्हणजे आपण म्हणतो ना की फळ मिळालंय का त्याचं, हे खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की ती एनर्जी आपल्याला कितपत मिळतीये, ती एनर्जी मिळाली तरच आपल्याला त्या गोष्टींचे फायदे होणार आहेत, नाहीतर मग आपली हवेत निघून जाते. आणि हे सिंपल टूल्स आहेत. तुम्ही जर का त्याचा व्यवस्थित अभ्यास, आणि अजिबात रॉकेट सायन्स नाहीये, काही याच्यामध्ये अवघड नाहीये, फक्त त्या गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ते इझिली येणार आहे. डन. तर आपण एक प्रार्थना करूयात, आपण एक प्रेयर करूयात. ओके, सो तुम्ही तुमची प्रार्थनेची मुद्रा सोलार प्लेक्ससच्या इथे लावायची. चेस्ट ओपन, शोल्डर बॅक, डोळे बंद करायचे, पाठीचा कणा ताठ, शांत आणि मोठा श्वास घ्यायचा, हळूहळू श्वास सोडायचा. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. आबाहुपुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिं. हरि ओम. Slowly neck down. Both hands on your eyes. Slowly open your eyes. वा, छान प्रार्थना झालेली आहे आपली, मस्त वाटतंय. तर आता पुढे, आता ही जी प्रेयर आहे ती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्यवस्थित लिहिलेल्या याच्यात देऊ, जेणेकरून तुम्ही पाठ पण करू शकता. आणि पुढच्या एपिसोड मध्ये आपण याचा अर्थही त्यांना सांगू. हो, तर मी तुमच्या बरोबर आणि तुमच्या बाजूनी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. तर मी सुद्धा ही पाठ करेन, जेणेकरून पुढच्या वेळी मी सुद्धा सोनाली बरोबर ती म्हणत जाईन आणि त्याचा अर्थ समजून घेत. म्हणजे हे माझी पद्धत आहे. म्हणजे आमच्या शास्त्रांमध्ये सुद्धा मंत्र म्हणतोय आपण, पण त्याचा अर्थच माहित नसेल
तर का म्हणतोय आपण तेच कळतच नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. इवन जेव्हा आम्ही उपाय सांगतो पत्रिकेमध्ये असू दे किंवा वास्तूमध्ये असू दे, तर हे आपण कशासाठी केलं हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा त्यासाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर होता आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी अजून क्रिएट होते. मी आता हे म्हटलंय की आता मी जेवायला बसणार, हे जेव्हा तुम्ही तोंडातून म्हणताय तेव्हा तुम्ही मेंटली प्रिपेअर होता की आता मी जेवणार आहे, माझ्या पोटात अन्न जाणार आहे आणि ते मला ताकद देणार आहे. तर तसंच जे मंत्र तुम्ही म्हणताय त्या मंत्राचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे, हे मला असं वाटतं, शास्त्र असं सांगतं. त्यामुळे मी असं विचारणार होतेच आपल्या बाजूने की याचा अर्थ काय आहे, पण आधीच सोनालीने, कारण तिचा ह्या सगळ्याचा अभ्यास आहे, तिला पण या गोष्टीची जाणीव आहे, माहिती आहे, त्यामुळे तिने आधीच आपल्याला सांगितलेलं आहे की पुढच्या एपिसोडमध्ये या सगळ्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की बघत राहा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कॉमेंट्स पण करा. येस, लवकरच भेटत राहू रोज. बाय. नमस्कारम. नमस्कारम.